नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. ITI DVET भरतीबाबत अपडेट आहेत. तर आजच सकाळी अपडेट आलेली आहेत. तर क्राफ्ट इन्स्ट्रक्टर रिक्रुटमेंटबाबत या अपडेट आहेत. एकूण पदं आहेत 1457. त्याच्यापैकी जी काही पदं शिल्लक राहिलेली आहेत ITI इन्स्ट्रक्टर म्हणजे क्राफ्ट इन्स्ट्रक्टर पदं, त्यांच्या रिक्रुटमेंटबाबत ही परिपत्रक दिलेलं आहे. तर वेबसाईटवर आज सकाळीच, आज तारीख 11, परिपत्रक क्रमांक 206 यामध्ये काय काय सांगितलं आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात. तर मित्रांनो, आज सकाळीच DVETने एक परिपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे वेबसाईटवर. 11 तारीख आज. आणि या परिपत्रक क्रमांक 206 मध्ये 2022 मध्ये जी भरती सुरू झाली 17/8/2022 या 1457 पदं जी आहेत त्यांच्याबद्दल अपडेट आहे. तर त्यामध्ये वेळोवेळी काय झालेलं आहे, प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणी म्हणजे ज्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रत्येक वेळी झालेली आहेत त्याबद्दल डिटेल दिलेली आहे. परंतु आता या ठिकाणी म्हटलेलं आहे, नियुक्तीच्या पदावर विहित कालावधीत उमेदवार रुजू न झाल्यामुळे, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना, बऱ्याच कॅन्डिडेटना ऑर्डरी दिल्या गेल्या परंतु ते जॉईन झाले नाहीत. त्याचबरोबर काही विद्यार्थी दुसरीकडे जॉब मिळाल्यामुळे राजीनामा दिलेला आहे. अशामुळे काय झाली, पदं बरीच परत एकदा रिक्त झालेली, 1457 मधलीच पदं रिक्त झालेली आहे. त्या पदांकरिता वेटिंग लिस्ट जी आहे म्हणजे प्रतीक्षा सूचीकरिता उमेदवारांची प्रमाणपत्र व कागदपत्र पडताळणी म्हणजे आपण त्याला DV म्हणतो. तर DV ही 17 मार्च, 20 मार्च आणि 28 मार्च या दरम्यान घेण्यात आलेली होती. परंतु सदर दिवशी म्हणजे त्या दिवशी म्हणजे 17, 20 आणि 28 मार्चला प्रमाणपत्र आणि कागदपत्र पडताळणीसाठी जे ॲबसेंट राहिले आहेत, अनुपस्थित उमेदवार आहेत, त्यांना परत एक संधी देण्यात आलेली आहे. अंतिम संधी म्हटलेली आहे म्हणजे शेवटची संधी त्यांना दिलेली आहे. कारण बऱ्याच उमेदवारांची तक्रारी येतात की आम्हाला सदर ईमेल वगैरे पोहोचले नाही किंवा आम्हाला सदर गोष्टीची माहिती नव्हती. त्यामुळे एक संधी म्हणून त्यांना DVसाठी दिलेली आहे. तर त्यांना परत एकदा म्हणजे जे उमेदवार मागची लिस्ट होती 17/3/25 ची, 20/3/25 आणि 28/3/25 ते ज्या यामध्ये अनुपस्थित राहिले त्यांना 19/8 रोजी सकाळी 11 वाजता एल्फिस्टन तांत्रिक विद्यालय म्हणजेच हेड ऑफिस आम्ही त्याला म्हणतो, तर हेड ऑफिसच्या पहिल्या मजल्यावर सेंट्रल हॉल आहे त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्याच्यासाठी प्रपत्र 2 म्हणजे खाली दिलेलं आहे. त्यामध्ये जेवढी काही प्रमाणपत्र आहे त्यांची झेरॉक्स, ओरिजिनल म्हणजे मूळ प्रमाणपत्र, झेरॉक्स प्रती आणि स्वतःचे फोटो म्हटले लेटेस्ट 3 प्रतीसह उपस्थित राहायचं आहे. तारीख दिलेली आहे 19/8 म्हणजे 19 ऑगस्टला, म्हणजे अजून 8 दिवस तुमच्याकडे आहे. ज्यांना लिस्ट आहे ती लिस्टसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. आता ही लिस्टसुद्धा तुम्हाला वेबसाईटवरच मिळून जाईल. 3-4ची लिस्ट आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला रिझल्ट अशी एक लिस्ट दिलेली आहे. तर त्यामध्ये जर बघाल तर बरेच विद्यार्थी ॲबसेंट राहिलेले आहेत. तर इथे हा रिझल्ट तुम्ही बघता तर रिझल्टची डिटेल्ससुद्धा त्यामधले काही जॉईन झाले परंतु त्याच्यामधील नॉट इलिजिबल आणि पुढे शेवटची जर बघाल ॲबसेंट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता हा रिझल्ट कधीचा आहे तर 17 तारीख इथे वर म्हटलेलं आहे बघा. तर 17/3, 20/3 आणि 28/3 या तारखांसाठी जे ॲबसेंट राहिले त्यांची लिस्ट ही आहे. म्हणजे जे हजर राहिले आणि ॲबसेंट राहिले त्यांची लिस्ट पूर्ण आहे बघा. तर ह्यांना परत एकदा चान्स दिलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी परत एकदा जे ॲबसेंट मुलं होती त्या दिवशी त्यांना परत एक चान्स दिलेला आहे. तुम्हाला ॲबसेंट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर अशा प्रकारे बघू शकता तुमची लिस्ट. यामध्ये पूर्ण ही पेजेस साधारण 26 पेजेस आहेत. यामध्ये जेवढे विद्यार्थी ॲबसेंट होते तर ही लिस्ट मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. त्याचबरोबर वेबसाईटवर सुद्धा आहे. तर जेवढी मुलं या ठिकाणी ॲबसेंट होती त्यांनी परत एकदा 19 तारीखला म्हणजे या सर्क्युलरमध्ये म्हटल्याप्रमाणे 19 तारीखला हेड ऑफिस मुंबई येथे हजर राहायचं आहे. म्हणजे तुमचं परत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. आता त्यानंतर पुन्हा एकदा चान्स दिला जाणार नाही. आता याची डिटेल शक्यतो वेबसाईटवर टाकली जाते त्यामुळे पूर्ण वेळ तुम्हाला वेबसाईट बघणं गरजेचं असतं वेळोवेळी.
किंवा जी काय डिटेल येते त्याची अपडेट मी शक्यतो यूट्यूब चॅनलला देतच असतो. आता यामध्येच खाली जर बघाल तर पूर्ण डिटेल दिलेली आहे. प्रपत्र 2 मध्ये तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत याच्याबद्दलची माहिती सुद्धा यामध्ये दिली आहे. हे सगळं डाउनलोड करू शकता, वेबसाईटवर दिलेलं आहे किंवा तुम्हाला खाली लिंक देत आहे त्या लिंकवर मिळून जाईल. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि धन्यवाद.